नमस्कार. काल 13, 14 आणि 15 रोजी जोधपुरी बाबांचा सुफी हाजी फतेह मोहम्मद दर्गा जोधपुरी बाबा यांचा 32वा उरूस साजरा झाला आणि लाखोच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातून, इतर राज्यातून, कर्नाटकमधून, इकडं राजस्थानमधून लाखो लोक आली होती आणि 14 तारखेला कव्वालीचा कार्यक्रम होता आणि आज 32वा उरूस काल झाला. तर 32 वर्ष झाली आम्ही पोलीस खात्याला मान दिलेला आहे की त्यांनी कव्वालीच्या स्टेजचं उद्घाटन करायचं आणि परत कव्वाली चालू करायची. तरी काही लोकांनी बोवडा पोलीस स्टेशनचे हवालदार कळसाहेब साहेब यांच्यावर काहीतरी तक्रार केल्याची आम्हाला कळाली. बरेच वर्ष 4-5 वर्ष झालं ते बोवडा इथे कार्यरत आहेत आणि अशी 4-5 उरुसाला त्यांनी एवढं सहकार्य केलंय आणि एवढं म्हणजे कुठंही अनुचित प्रकार घडू दिला नाही किंवा कुठं तक्रार होऊन दिली नाही. हेच काही लोकांना बरं वाटलं नाही म्हणून त्यांच्या विरोधात कुणीतरी निनावी म्हणा की गोपनीय असं काहीतरी कव्वाली हे करताना त्यांनी ते सलगर साहेब कव्वाली म्हणत होती. चढता सूरज म्हणजे सर्व धर्मीय हे आहे, ती कव्वाली आहे. कुणा धर्मावर नाही, कोणावर टीका नाही, कोणावर कुठल्या ह्याच्यावर आधारित नाही. एक मनुष्य जीवनाच्या आधारावरती कव्वाली आहे आणि त्या कव्वाली सगळ्या गावकऱ्यांना पटली. सगळे जिथे जी भाविक होते त्यांना पटली म्हणून त्यांनी काय केलं, कळसाहेब साहेब यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस म्हणून दिलं. लोकांनी दिलं, तुम्ही द्या, तुमचा माणूस आहे. ती म्हणत होती मी वर्दीवर आहे. मी काय वर्दीचाही काही प्रश्न नाही म्हणले, आमच्यातर्फे तुम्ही द्या असं लोकांनी मुलांनी आग्रह धरला आणि कळसाहेब साहेबाला त्यांना बक्षीस द्यायला लावलं. एवढं त्यांनी केलेलं आहे. बाकीचं कुठलाही प्रकार घडलेला नाही. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून खेळीमेळीनं उरूस साजरा केलेला आहे. दिवसभर जेवण या ठिकाणी केलेलं आहे. आलेल्या भाविकांच्या सगळ्या सुखसुविधा पार पाडलेल्या आहे. त्याच्यामध्ये पावसाचा व्यत्यय येऊन सुद्धा उरूस एवढा मोठा आणि चांगला झाला. हे लोकांच्या काय मनात खूप काय म्हणतात तर खपलं आणि त्या लोकांनी विनाकारण पोलीस खात्याचे जे पोलीस हवालदार आहेत कळसाहेब साहेब यांच्यावर खोटीच तक्रार केलेली आहे. पोलीस जरी असले तरी शेवटी ती माणूस आहे, भावना प्रत्येकाला असतात. परंतु ते नाकारत होते, मी नको, मी ड्रेसवर आहे, माझ्याजवळ नका. तर तरुण मुलं होती 100-200, त्याने म्हणले नाही साहेब, तुमच्या माणसाने एवढी कव्वाली चांगली गायलेली आहे, म्हणजे कव्वाली म्हणजे ह्याची कव्वाली नाही, गाणंच म्हटल्यासारखं त्यांनी म्हणलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या हातानेच त्यांना बक्षीस द्या अशी त्यांनी मुलांनी सगळ्या इच्छा व्यक्त केली. आणि त्या कव्वालीतून सगळा एकतेचा, सर्व धर्मांना एकतेचा संदेश गेला. कव्वाली म्हणजे काय, की चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. हे मनुष्य कोण बी असो, हिंदू असो, मुसलमान असो, कोण बी बाकीचे असून द्या, पण चढता म्हणजे लहानपणापासून चढत चढत जात तरुण वय आपलं आणि तरुण पण येतं आणि तरुण झाल्यानंतर मग उतरतं वय लागतं. त्याला त्यांनी काय दिलेलं आहे की चढता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. या कव्वालीचं त्यांनी चांगल्या प्रकारचं म्हणजे गायलेलं आहे. ते अजीज नाजा यांनी 25-30 वर्षापूर्वी गायलेले आहे आणि अजून ती फेमस आहे. आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्यावेळेस तुमची कव्वाली चालू होती त्यावेळेस तुम्ही बक्षीस स्वरूपात त्यांना तुम्ही पैसे देता, त्या भावनेपोटी साहेबांनी पैसे दिले? हो, तुमच्या सांगण्यावरून, म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे? आमच्या सगळ्या सांगण्यावरून दिलं मुलांचं हे सगळं. त्यांनी स्वतःचे किंवा स्वतःच्या खिशाला घालून नाही दिले त्यांनी, म्हणजे ग्रामस्थांच्या भावनेच्या पोटी त्यांनी तुम्ही दिले. आता तुम्ही म्हणाला आता की या संदर्भात ही खोटी तक्रार केलेली आहे पोलिसांवर, पोलिसांना बदनाम करण्याचा डाव असू शकतो का? हा आहे ना, पोलिसांचं सहकार्य
उरुसाला प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारचं उरुसाला सहकार्य असते. ट्रॅफिकला असू द्या किंवा कुठं काय अडचण आली किरकोळ तर लगेच ते तिथल्या तिथंच मिटवतात. आणि ते कधीही असं म्हणजे वाढवून देत नाही आणि बाबांच्या ह्याच्यात कार्यक्रमामध्ये कधीही व्यत्यय येऊन देत नाही. म्हणून हे काही लोकांना वाईट वाटतं. आमच्यातली लोक काय आहेत त्यांनीच कुठं व्हिडिओ काढला आणि ते कुठतरी पाठवला बरोबर. मग ह्या घटनेचा व्हिडिओ कुणी काढला आणि कुणी प्रसारित केला आणि पोलिसांविरोधात कुणी खोटी तक्रार केली? कुणी दिले तर नाव चाललं नाही ना. त्याला बाप असता तर त्यानं बापाचं नाव घालून त्याचं नाव घालून दिलं असतं. हे बिनबाप्याचं काम असतं. ज्याला बाप नाही ज्याला आई नाही समोरासमोर येऊन बोलून जाईल. त्याने समोर नाव घालून तक्रार केली त्याला खरं धरू आलं. मग आता ही तक्रार मग SP साहेबांकडे केलेली आहे का? SP साहेबांकडे गेली. तर SP साहेबाला सुद्धा आमची विनंती आहे की ही काय गावकऱ्यांची सगळ्या इथल्या आसपासच्या सगळ्या यांची आम्ही परवा त्यांना हे सुद्धा केले म्हणजे निवेदन सुद्धा दिले किंवा ह्यांचं काही सुद्धा असं पडताळपणानं किंवा कुठल्या ह्याच्यात हे करावं म्हणून दिलेलं नाही. गावकऱ्यांच्या म्हणजे तरुण मुलांच्या आणि भाविकांच्या सगळ्यांच्या म्हणजे ह्याच्यातून दिलेलं आहे त्यांनी. आता या ठिकाणी या उरुसाला हिंदू धर्मातील सुद्धा काही आमदार खासदार किंवा राजकीय मंडळी भेट देत असतात. हो हो दरवर्षी येतात. तर या लोकांना तुम्ही काय सांगाल? तालुक्यातील जे आता मंत्री आहेत, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील किंवा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे असतील, ही तालुक्यातली भारदस्त मंडळी आहेत राजकारणातली. तर या लोकांना पण तुम्ही काय आवाहन कराल? काय आव्हान म्हणजे काय की भरणे मामा इकडे निघालेच होते, कृषी मंत्री निघाले होते, परंतु ते इथं जवळ कुठतरी मला वाटतं आले आणि अजितदादांचा त्यांना फोन आला. आम्हाला फोन आलता की मामा निघालेत म्हणून. एवढ्यात त्यांना अजितदादांचा फोन आला काहीतरी अर्जंट मीटिंग निघाली आणि ती पुण्याला गेली. आणि हर्षवर्धन पाटलांनी तर मोबाईलवर नाशिकला होते मोबाईलवर हार्दिक शुभेच्छा दिल्या माईकमध्ये करून. आणि आप्पासाहेब जगदाळे इथं तर येऊन गेली. परत प्रदीप दादा गारटकर या ठिकाणी येऊन गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे या ठिकाणी येऊन गेले. त्याचं काही काल या ठिकाणी इथल्या ग्रामस्थांनी पण प्रतिक्रिया दिली की कळसाहेब साहेबांची काय त्याच्यामध्ये चूक नाही आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पुढे पाठवलं. सर्व पक्षाचे लोक ह्या गावात आहेत तिथे गेल्यानंतर वाद होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यातर्फे बाबा पुढे बक्षीस द्या म्हणणारा पण तुमचाच माणूस आहे. तर आता या ठिकाणी कळसाहेब साहेबांसाठी तुम्ही ट्रस्ट आहे इथे, म्हणजे तुमची सुद्धा काय भावना आहे किंवा त्याच्यावरती कळसाहेब साहेबांवरती हा अन्याय होतोय असं वाटतंय का तुम्हाला? नाही अन्यायच होतोय, चुकीच होतोय. नाही एका माणसानं चांगलं काम केलेलं आज 4-5 वर्ष झाले ते इथं आहेत. त्याने एवढ्या चांगल्या पद्धतीने उरुसाचं नियोजन केलंय बरं का की कधीही कुठलाही व्यत्यय येऊन दिलेला नाही. बंधाऱ्यावर काय होते की बंधारा नदीला एक जरा सिंगल आहे तर ती काय करते ती एक पोलीस आकलाई मंदिराकडे आणि एक पोलीस इलुमिवाडीकडे आणि एकच वाहन सोडतात. का तर 2 वाहन जर आली तर त्या ठिकाणी काहीतरी ही होईल म्हणून त्यांनी काय केलं. आजचा नाही त्यांना अनुभव, ही 5 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. पोलिसांच्या तक्रारीच्या माध्यमातून गावाला बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा ह्या दर्ग्याला बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा आणण्याचा प्रयत्न किंवा दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय का समाजकंटकाकडून असं वाटतंय का तुम्हाला? नाही समाजकंटकांना जरी झाला तर आमच्या इथं आजपर्यंत गाव वसल्यापासून कधीही हिंदू मुस्लिम हर कुठलं धर्म जात कुठलं नाही तर जवळजवळ 90-95% मुस्लिम आहेत हिंदू आहेत. पण असं कधीही घडलेलं नाही घडणार बी नाही. आता या विषयात जर साहेबांच्या वर्दीवर जर अडचण आली तर तुम्ही ग्रामस्थ त्यात काय भूमिका घेणार? नाही आम्ही सगळे हे करू उपोषणाला बसू. त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे नाकारून एखाद्या ह्याच्यावर. राज्याचं गृहमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे. हो या माध्यमातून तुम्ही काय सांगाल त्यांना? आम्ही फडणवीस साहेबांना सांगू ना की असा कुठल्या एखाद्या चांगल्या कामगारावर किंवा चांगल्या व्यक्तीवर